हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात प्रजासत्ताक दिनी मूळ मालक शेतकरी वहिवाटदार संघर्ष समितीचा धरणग्रस्त शेतकरी आत्मदहनाचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला। रावसाहेब वगैरे असे आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्या आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मूळ मालक शेतकरी वहिवाटदार संघर्ष समितीच्या वतीने उत्तर सोलापूर, बेलाटी, देगाव, उत्तर सोलापूर सह मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या सन 1974 रोजी मूळ मालक कब्जे वहिवाटदार यांच्या जमिनी उजनी धरणग्रस्ताच्या नावाखाली काढून घेतल्या व त्या जमिनीस 5 वर्षाच्या आत विल्हेवाट लावणे गरजेचे असताना या जमिनी 5 वर्षाच्या आत विनावापर राहिल्या। त्या जमिनी मूळ मालकाला परत देण्याचा कायदा असताना सुद्धा परत दिल्या नाहीत। त्यामुळे मूळ मालक शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत देण्यात यावी या मागणीसाठी मूळ मालक संघटनेच्या वतीने 145 दिवसापासून सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू आहे। या उपोषणाची कोणत्याही अधिकाऱ्याने दखल न घेतल्याने आत्मदहनासारखा टोकाचे पाऊल उचलावे लागले असे मत मूळ मालक शेतकरी वहिवाटदार संघर्ष समितीचे अन्यायग्रस्त शेतकरी यांनी प्रसार माध्यमाकडे बोलताना व्यक्त केले। जोपर्यंत आमच्या जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत असे आत्मदहनाचे प्रयत्न प्रत्येक अन्यायग्रस्त व धरणग्रस्त शेतकरी करेल असा इशारा मूळ मालक शेतकरी वहिवाटदार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। नाही कुणाच्या बापाची कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। मी दिवाजी वावरे, मूळ मालक शेतकरी। 12 सप्टेंबर पासून आमचे धरणे आंदोलन चालू आहे। आतापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची आंदोलनाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आमच्या शेतकरी वैतागून आज डिझेल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। मग आम्ही लोकशाही मार्गाने जर न्याय मागत असताना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करावं? त्यामुळे या शासनाला माझा इशारा आहे, तुम्ही जर आमच्या मागण्याकडे लवकर लक्ष नाही दिल्यास तुम्हाला येणाऱ्या ह्याच्यामध्ये परिणाम भोगावे लागतील। आता तुम्ही जे आहे आता हे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, आता याच्या पुढचं अजून नेमकं काय पाऊल काय ठरवलंय का तुम्ही? आम्ही संपूर्ण शेतकरी मिळून ठरवणार आहे याच्या पुढचं पाऊल। कारण आम्ही आहे ना, आज जवळजवळ 150 दिवस झाले आमचं आंदोलन चालू आहे। या कलेक्टरचं असू द्या किंवा ते प्रशासनाचं या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचं आमच्यावर लक्ष आजपर्यंत दिलेलं नाही। त्यामुळे इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार एवढेच या माध्यमातून तुम्हाला गवाही देतो। आज पालकमंत्री सोलापुरात आहेत, त्याला भेटण्याचा काय विचार वगैरे काय तुमचं नियोजन? पालकमंत्र्याला यापुढे भेटलेले आम्ही, पण पालकमंत्र्यांनी आमच्याविषयी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला पालकमंत्र्याला भेटण्याचा आम्हाला रस राहिलेला नाही। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।